नमस्कार, मी नलिनी. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता हे आपल्याला ही टोपी बनवायची आहे. ही 1 वर्षाच्या मुलाला होईल. थोडी मोठी बनवायची आहे आपल्याला. आणि धागा कोणता लागणार तो तुम्हाला दाखवते मी आता. हा बघा, हा धागा मी आता हा वापरणार आहे. तुम्ही कोणताही धागा वापरू शकता. हा बघा, हा पण येतो असा धागा. ह्याच्यापेक्षा अजून वेगळा पण येतो. तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही वापरू शकता. त्याच्यासाठी अजून काय लागणार आहे, आपल्याला कैची लागणार आहे. ही सुई लागणार आहे विणायला. हे बघा, सुई लागणार आहे विणायला आपल्याला. आणि एक छोटी अजून सुई लागणार आहे. हाताने जेव्हा शिलाई आपण करणार ना, त्यावेळी लास्टला हाताने करायला लागेल थोडी शिलाई, त्यावेळी ही वापरणार आहे मी सुई. आणि आता मी वापरणार आहे हा लाल धागा. त्याच्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ह्याच्यापासून बनवायचं आहे आपल्याला. तुम्ही चला तर मग आपण बनवायला घेऊया. हे बघा, ही मी सुई अशी ठेवलेली आहे, फक्त अशी ठेवली. आणि ही बघा, ही सुई अशी आपल्याला फक्त फिरवायची आहे. बघा, ही अशी सुई फिरवून आपल्याला एक गाठ घ्यायची आहे, ती घट्ट ओढायची आहे. अशी आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हे आपल्याला 40 घेतलेले आहे मी. अजून 2 घेते, 41 आणि एक 42. आता आपल्याला काय करायचं आहे, सुईवर धागा घ्यायचा आहे. असा सुईवर धागा घेतला की एक ही साखळ सोडायची आणि एक ह्याच्यामध्ये घालायचं आणि आपल्याला खांब बनवायचा आहे. बघून घ्या, हा असा धागा वर काढायचा आहे. आणि ह्याच्यावरती सुईवरती धागे आपले किती आले आहेत, 3 आले आहेत बघा. 1 2 3. आणि ही सुई अशी खेचून घ्यायची आहे, फक्त खेचून घ्या. तसाच सुईवरती धागा पुन्हा घ्यायचा आहे. आणि पुन्हा बी आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. बघा, तिनातून खेचून घ्यायचं आहे. ही साखळी दिसत आहेत ना तुम्हाला. हे बघा, हा असा सुईवरती धागा घेतला की याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, आणि असा खेचून घ्यायचं आहे. परत पण तशीच सुई घ्यायची आहे. सुईवरती धागा घ्यायचा आहे आणि हे असं घ्यायचं आहे. हे बघा, 3 आले. हे 3 आले ना, असं घ्यायचं आहे. मग आता आपल्याला हे सगळं पूर्ण एवढं करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. हे बघा, सुईवर धागा घेतला आहे मी. आता इथं घालायचं आहे आपल्याला. आणि अशी वर काढायची आहे सुई आणि तिने एकदाच खेचून घ्यायचं आहे. तशी परत सुईवर धागा घेतला आहे मी. इथं घालायची आहे सुई आपल्याला. बघा, तर सुई घालायची आहे, खेचून घ्यायचं आहे धागा. ह्याच्यावरती 3 आलेले आहेत धागे बघा. हे तिन्ही एकदाच खेचून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आणि एक साखळ घ्यायची वरती फक्त. आणि हा असा फिरवायचा आहे आपल्याला धागा. आणि हा असा सुईवर धागा घ्यायचा आहे आणि पुन्हा इथं ही सुई घालायची. धागा वर काढायचा आहे आणि तो पण एकदाच घ्यायचा आहे. पुन्हा तशीच सुईवर धागा घ्यायचा आहे. आणि हे बघा, ही जी साईड आहे ना, आपल्याला अशी फिरवून घ्यायची आहे.
आणि हे इथं घालायची आहे सुई. हे बघा, आणि इथून ही अशी ओढायची आहे. परत असं धागा घ्यायचा, हे साईडला घालायचे. हे दिसते मैत्रिणींनो, हे बघा, हे याच्यात असं वर काढायचं आहे, पुन्हा घ्यायचं आहे. पुन्हा तसंच सुईवर धागा घ्यायचा आणि इकडून ही अशी सुई घालून अशी वर काढायची. पुन्हा तसाच धागा घ्यायचा, परत ह्याच्यातून बाहेर काढायची सुई, परत ओढायची. म्हणजे हे असं होईल बघा. हे बघा, हे दिसतंय ना, हे असं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, सुईवर मी धागा घेतला आहे, आता ह्याच्यात घालायचं आहे, हे साखळमध्ये, आणि हा असा वर काढायचा आहे. अशी सुईवर धागा घेतला ना की परत हे साखळीमध्ये घालून हे बाहेर सुई काढायची आहे आणि हे आपल्याला असे खेचायचे. आता हे पुन्हा एवढं करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, इथपर्यंत पोचलेले आहे बघा. हे बघा, सुईवर धागा घेतला आहे मी. आता आपल्याला खांब करायचं आहे बघा. हे 1, 2 आणि 3, हे तिनातून खेचून घ्यायचं आहे. परत सुईवरती तसाच धागा घ्यायचा आहे आणि वर काढायचं आहे. मग पुन्हा 1, 2, 3 आले, त्याच्यावर पुन्हा खेचून घ्यायचा आहे धागा अजून एक वेळा. हे बघा, 1, 2 आणि 3, त्या तिनातून काढायचं आपल्याला आणि एक फक्त सुईवर साखळ घ्यायची बघा. आणि तसंच फिरवायचं आहे बघा आपल्याला. असा हा फिरवला की नाही, मग हा सुईवर धागा घ्यायचा. अजून एकदा सुईवर धागा घेतला की नाही, मग इथून आपल्याला ही सुई बाहेर काढायची आणि तशीच ओढायची. तशीच सुईवर साखळ परत एकदा घ्यायची अजून, आणि हा धागा घ्यायचा आणि इथून परत असे खेचायचे. पुन्हा एकदा सुईवर धागा घ्यायचा असाच, आणि हे दिसतं मैत्रिणींनो, हे बघा, हे असं खेचून घ्यायचं आहे. अजून धागा घ्यायचा असं सुईवरती, आणि ही साईड जी आहे ना ही सोडून द्यायची, आणि ही मागची साईड जी आहे ना इथून असं आपल्याला धागा घ्यायचा आहे बघा. हे बघा, सुईवर धागा घेतला की पुन्हा असं फिरवायचं आहे आपल्याला, आणि ह्या धागा वडून 3 धागे येतात, ते तिन्ही खेचून घ्यायची. हा सुईवर मी धागा घेतला आहे बघा, आणि हा धागाही घेतला. हे बघा, असा उचलायचा आणि मग तो खेचून घ्यायचा आहे. परत सुईवरती धागा घ्यायचा, हे इकडची बाजू ही सोडून द्यायची, आणि हा आपली पाठची जी बाजू आहे ना ही, ती आपल्याला अशी घ्यायची आहे बघा. आता मी बऱ्यापैकी थोडासा बनवते, मग तुम्हाला दाखव. हे बघा, मी सुईवर धागा घेतला आणि हा आता आपल्याला असं फिरवायचं आहे फक्त. हे बघा, आणि हा शोधायचा आहे, असं घ्यायचं आहे, परत खेचायचं आहे. सुईवर धागा घ्यायचा आहे, ही साईड अशी फिरवायची आहे, सुईवर धागा घ्यायचा आहे, आणि हे बघा हा असा काढायचा आहे. हे सुईवर धागा घेतला मी, पुन्हा हा धागा वर घेतला, खालून सुई वर काढली, तिनातून 3 काढले. सुईवर धागा घेतला आहे मी, पुन्हा बघा हे खेचून घेतलं आहे, हे 3 धागे आले ते परत काढले बाहेर. परत धागा घेतला आहे, परत हां सेम तेच आहे, हे तिनातून काढायचं आहे. परत धागा घेतला आहे सुईवर, अजून बघून घ्या. हे बघा, 3 धागे आलेत ना आपले, ते तिनातून काढायचं आहे. एकदा सुईवर धागा घेते, अजून तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आपल्याला काढून घ्यायचं असं. आता हा धागा एक आलावरती का ह्याला फिरवायचं आहे, असं गोल फिरवायचं. हे बघा, का परत सुईवर धागा घ्यायचा आपल्याला, आणि ही जी साईड आहे ना ही याच्यातून बाहेर काढायचं आणि खेचायचं. ही जी लाईन आहे ना, ही पुढची बाजू, ही लाईन इकडे नाही आहे सुई घालायची, इकडच्या बाजूला, मागच्या बाजूला. हे बघा, हे बघा, मागची बाजू जी आहे ना तिच्यातून काढायचं आहे आपल्याला सुई बाहेर. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, सुईवर धागा घेतला आहे मी, हे बाहेर काढायचे. सुईवर धागा घेतला आता, परत ही सुई घालून असं वर खेचायचं, परत काढायचं. सुईवर धागा घेतला आहे बघा. आता हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला बघा.
न समजण्यासारखं काहीच नाही. हा मी आता सुईवर धागा घेते बघा, घेतला आणि हा धागा घेतला आणि ह्याच्यातून आपल्याला ही अशी सुई बाहेर काढायची आणि मध्ये खेचायची. हा सुईवर धागा घेतला, हा एक धागा घेतला, हा बाहेर काढला, खेचली. हा सुईवर धागा घेतला, हा एक धागा घेतला, हा बाहेर काढला, खेचली सुई. म्हणजे हे होतं आहे, असं बनून येतं आहे बघा. काही चुकण्यासारखं काही नाही. सेम असा पकडायचा आहे. हे असं पकडलं की नाही, मग हे आपल्याला आपोआप दिसत आहेत बघा. 1 2 3 असे फासे दिसतात आपल्याला. हे बघा, हे आपोआप दिसत आहेत. म्हणजे बघायची गरज नाही आणखी काय, आपोआप दिसत आहेत. हे बघा, हे बघा. झालं. मी एवढं करून घेते आणि तुम्हाला दाखव. हे बघा, तुम्ही बघू शकता. सुईवर धागा घेतला आहे, बाहेर काढला, तिनातून काढला आहे. परत सुईवर धागा घेतला, पुन्हा हे आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, पुन्हा तिनातून 3 घ्यायचे. परत सुईवर मी धागा घेतला आहे, परत आपल्याला हे तिनातून बाहेर काढायचं आहे. तर बघा, एक ही साखळ घेतली मी. आता बघून घ्या, हे धागा घेतला आहे मी सुईवरती. हा बघा, हे बाहेर काढायचं आपल्याला. परत सुईवर धागा घ्यायचा आहे, ह्या धाग्यातून बाहेर काढायचं आहे सुई. परत सुईवर धागा घेतला मी, तसं तिथं बाहेर काढायचं आहे आपल्याला. इथं परत सुईवर घेतला मी धागा, परत बाहेर काढायचं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, एकदम सोपं आहे. मी एवढं करून घेते. बघा, मी बनवून घेतलेलं आहे. हे चारही बाजूनी सेम आलेलं आहे, मागे पुढे कुठंही झालेलं नाही आहे. आता आपल्याला असं जॉईन करायचं आहे बघा. हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, सुईनेच घ्यायचं आहे जॉईन करून. हो तर आपण मोजून बघू शकतो किती आली लांबी रुंदी. बघू दे. आपण हे साईडने मोजू. ही बघा, ही 6.5 आलेली आहे रुंदी. आणि लांबी जी आहे ना, ती लांबी आपली किती आली बघून दे. 8 आली. बघा, हे आता आपल्याला शिलाई करायची. ह्याची शिलाई कशी करायची दाखवते तुम्हाला. हे बघा, बघू शकता. हे बघा, ही सुईवर धागा घेतला आहे मी. एक मिनिट. हा मी सुईवरती धागा घेतला आहे आता इथून मी जॉईन करते. बघा कसं जॉईन करायचं आहे आपल्याला. हे बघा, हा सुईवरचा धागा इकडे घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला इथून आतमधून काढायचा आहे. बघू शकता. सेम घट्ट ओढून घ्यायचं आहे. नंतर लूज शिलाई करायची आपल्याला. तसंच हे धागा बघून घ्या कसे मी घालते. हे बघा, हा धागा असा घ्यायचा आहे आणि हा लूज सोडायचा आहे धागा थोडा तुम्हाला. हे बघा, इथून घालायचं आहे आणि इथून हा बाहेर ओढायचा आहे. बाहेरून आत घ्यायचं आहे. बघा, असं घ्यायचं आहे धागा आपल्याला. हे आपल्याला आता जॉईन करायचं आहे ना, त्याच्यासाठी. हे बघा, असं बाहेर खेचायचा आहे धागा हा आणि पुन्हा ह्याच्यातून काढायचा आणि लूज सोडायचा धागा आपल्याला. हे बघा, हे असं लूज घ्यायचं आहे वरच्या हलक्या हाताने. हे बघा,
म्हणजे लूज आलं ना की चांगलं बरोबर होईल बघा. घट्ट आल्यावर ते थोडंसं कडक होईल. हे ढिल्ला सुटला पाहिजे ना त्याच्यामुळे. हे बघा इथं घालायची ही सुई इथे. हे बघा अशी घ्यायची खेचून. बघा बघू शकता. हे बघा दाखवते. कटिंग करून घेतलं आहे आपण. बघू शकता हे आता किती मस्त झालं आहे बघा. हे बघा कुठेही काही दिसत नाही. कुठे जॉईन केलं आहे ते पण समजत नाही. बघून घ्या. हे आता मी फिरवून घेतलं आहे बघा. कुठे जॉईन केलेलं दिसत नाही अजिबात. त्याच्यामुळे छान झालं आहे. हे बघा बघू शकता. बघा खूप सुंदर झाले आहे. आपल्याला आता आपलं पंपम बनवायचं आहे इथं लावायला. आता ही सुई कसं घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते. बघा ही सुई दोरा घालून ठेवलेला आहे मी अगोदरच. बघू शकता. शिंगलच घेऊया आपण.
इथून आपल्याला घ्यायचं आहे धागा. बघा, ही सुई इथं घालायची आहे, इथून बाहेर काढायची, इथं घालायची, इथून बाहेर काढायची आहे. परत तिथून परत इथे बाहेर काढायची. बघा, अशी घ्यायची आहे सुई. एकदम सोप्या पद्धतीने दाखवले तुम्हाला मी टोपी बनवायला, एकदम सोप्या पद्धतीत. बघा, ही सुई घ्यायची, अशी बाहेर काढायची. सुई जाडीच घ्या म्हणजे हाताला लागणार नाही. बघा, बारीक सुई जास्त करून हाताला लागते, शक्यतो जाडी घ्यायची सुई. बघून घ्या, अशी शिलाई करा पूर्ण गोल. बघा, अशी पूर्ण गोल करून घ्यायची आपल्याला शिलाई. हा धागा आणि हा धागा आपण बरोबर जॉईन करून घेतला आहे. आपल्याला खेचायचं आहे, नीट करायला लागेल. आता बघू शकता, असं खेचून घ्यायचं आपल्याला आस्ते आस्ते. सिंगल धागा आपला बाहेर आला पाहिजे, बस एवढा. मग आता हळूहळू आपल्याला हा सारखा करायचा आहे. बघा, बोट घालून हळूहळू सारखा करून घ्यायचं आहे. थोडा 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 खेचायचा आहे असं. बघू शकता, चारही बाजूनी झालर ही सेम आली पाहिजे सगळ्या बाजूनी. आता इथं आपण गाठ मारून घेऊया. आणि मग नीट करू. छान झालं आहे बघा. कॅप आपल्याला पमपम पण बनवायचं. आता मी तुम्हाला दाखवते पमपम कसं बनवायचं. हे बघा, मी आता हातावरच पमपम बनवते, बघून घ्या. छोटासाच बनवायचा आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25
26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. आपल्याला 80 बस झाले. 80च बनवू आपण. हे बघा, पंपम बनवायला हा धागा काढायचा असा आतमध्ये घालून आणि याला आपण गाठ मारायची आहे. एक गाठ घ्यायची याला अशी दाखवते. हे बघा, इथे मी एक गाठ घेतलेली आहे आणि इथं पकडायचं आहे घट्ट आणि तशीच फिरवायची एक. असंच आपल्याला फिरवायचं आहे घट्ट गाठ, म्हणजे लूज होता कामा नये. हे बघा, इथून एक अजून गाठ मारायची आपल्याला. अशी गाठ मारायची अजून. इथं कटिंग करायचं आहे आपल्याला. मी फिनिशिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपल्याला आता हे पंपवरती लावून घ्यायचं आहे व्यवस्थित क्लीन करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दाखवते तुम्हाला मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर धन्यवाद.